हे बघा मित्रांनो, आपण ना आज भोपळ्याच्या गोड पुऱ्या बनवणार आहे. आणि त्याच्यासाठी मी भोपळा उकडून घेतलेला आहे. आणि हे त्याच्या साल सोलून काढणार आहे. उकडून घेतल्याच्या नंतर हे काढायचं वरचं. याच्या वरचं पण काढायचं थोडं. हे बघा, असं काढून घ्यायचं सगळं. आणि मग याला असं मॅश करून घ्यायचं चांगलं, जेणेकरून पिठात गाठी गाठी नाही राहिल्या पाहिजे. आपण आता याच्यात गुळ मिक्स करून घेऊ. गुळ पण असं मी चाकूने बारीक बारीक करून घेतलेला आहे. आपल्याला लागून तेवढं टाकायचं आहे. थोडीशी इलायची पावडर टाकते. थोडस किसून जायफळ टाकते. थोडस टाकते. हे बघा मित्रांनो, थोडस जायफळ टाकते. थोडस मीठ टाकते चवीनुसार. मीठ टाकायचं नाही, असं बारीक करून घ्यायचं सगळं मिक्स. आणि पाणी नाही टाकायचं, याच्यामध्येच मळून घ्यायचं. बिलकुल पाणी नाही टाकायचं, याच पातळ होते. खूप छान होते त्याचे पुऱ्या. कोणी याला भोपळ घाऱ्या म्हणतात, याला गोड पुऱ्या म्हणतात. लागण तेवढंच घ्यायचं पीठ. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. घट्टच मळावं लागेल पुऱ्या करायच्या पण. पाणी नाही टाकायचं, याच्यातच मळून घ्यायचं. थोडं थोडं टाकून घ्यायचं पीठ, लागण तेवढंच. बघू शकता तुम्ही सांभाळायचं. हे बघा मित्रांनो, असं मळून घ्यायचं छान. आणि याच्यात थोड्या वेळाने आपण याच्या पुऱ्या करून घेऊ. तर मित्रांनो, हे बघा, इथं आपल्याला अशी छानपैकी पोळी लाटून घ्यायची आहे. आता आपण याला वाटीने असं गोल आकार देऊया. मित्रांनो, हे बघा, आता मी अशा प्रकारे इथं पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे.
तर मित्रांनो, इथे मी पोळी लाटल्यानंतर वरून थोडी खसखस सुद्धा लावलेली आहे, तुम्ही बघू शकता। बघा मित्रांनो, इथे आपलं छान तेल गरम झालेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये आपली पुरी जी आहे ती टाकलेली आहे। तर इथे आता आपली गोड पुरी तयार होतीये। हे बघा मित्रांनो, कशी फुगली आहे, एकदम मस्त। आपल्याला याला थोडासा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे। तर हे बघा, इथं आता आपली छानपैकी गोड पुरी तयार झालेली आहे। अशा प्रकारे आता आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया। हे बघा, आता तेल छानपैकी गरम झालं तर पुऱ्या पण आपल्या छान बनतात। हे बघा, इथं आता आपले छानपैकी खाण्याकरता पुऱ्या तयार आहे। तर ॲक्च्युली हे पुऱ्या तर माझ्या सासूने बनवलेल्या आहे, कारण मला थोडं बरं नव्हतं, त्यामुळे मी बाहेर गेले होते, तर त्यामुळे मी काही व्हिडिओ बनवू शकले नाही। तर माझ्या सासूने बनवलेलं आहे, तुम्ही बघा, खूपच टेस्टी झालेलं आहे। हे बघा मित्रांनो, खायला पण खूपच टेस्टी आहे, सर्वांना खूप आवडेल। तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालंय। तर आणि नाही समजल्यास मला कमेंटमध्ये नक्की विचारा। आणि आमचे असेच व्हिडिओ अपडेट बघण्याकरता आमच्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।